अहो आणते पाणी आणते म्या. तुम्ही काय नसते उद्योग करत नाही ना व? अहो भाई पाठवते पाणी पाठवते. जाशीला घापकर. अरे देवा खरंच खोकला झालाय की तुम्हाला? मला वाटलं नाटक करायला. आणते हा पाणी आणते. काय विचारतोय आम्ही? या घरात पाटी आणि फळा कोणी आणला? कोणाचं एवढं धाडस झालं हे घरात आणायची? का तुम्हीच आणलंय इथं? खुन्नस काढली काय तुम्ही? आम्ही तुमची शाळा बंद केली म्हणून तुम्ही घरातच शाळा सुरू केली. नाही 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 मॅडम, असं असं काहीच नाहीये. आणि अधिपती हे समज तुम्हासनी ठाव होतं आणि तुम्ही तोंडाला कुलूप लावून बसला होय? याचा आम्ही काय अर्थ समजायचा? काही चोरून शिकत्या तसं तुम्ही बी शाळा शिकतायसा. आई साहेब नाही नाही त्यो कशा पायी शाळा बिळा शिकल आता? हा मग फळा काय शोला आणलाय वय? काय सुनबाई थोबाड उचकटून सांगा की आईला आणि अधिपतींना शाळा शिकवताय ना हो तुम्ही? आता मौन पाळलंय म्हणजे नक्कीच तुम्ही हे करतायसा. या घरात पाटी आणि पुस्तकाला बंदी असताना तुम्ही हे घरात आणलं आणि आम्हाला कळलं कसं नाही? लई शिकलेले आहे ना हो तुम्ही, म्हणून आमच्या समोर तुमच्या शिक्षणाचा उजेड पाडताय वय? आज कवा नव्ह तर तुम्हाला मंदिरात जायची बुद्धी झाली ते हेच आणायला काय? हा हे आणायला मंदिराचं कारण काढून तुम्ही बाहेर गेलता काय? नाही नाही आई साहेब हे त्यांनी नाही आणलेलं. मग कोणी आणलं आणि मुळात का आणलं? गरज काय त्या फळ्याची आणि पाटीची? हे समजा माझ्यासाठी आणले भुये. तुझ्यासाठी म्हणजे? मी सुनबाईला म्हणलं मला शिकव. काय बोलतेस तू? डोकं ताळ्यावर आहे का तुझं? तुला कशा पाय शिकायचंय? अगं मला पोथी वाचायला शिकायची होती म्हणून सुनबाईला म्हणलं मला थोडं थोडं शिकव. तुला काय आम्ही येडे वाटतोय काय? हा? आणि आजवर कवा तुला शिकू वाटलं नाही, पण सुनबाई काय आली घरात तुला एकदम शिकावंसं वाटलं? हा? आणि जर का तुला पोथीच वाचायची आहे तर 50 नोकर आहेत घरात, त्यासनी सांग की हा शिकायची काय गरज आहे तुला? नाही आई, नक्कीच काहीतरी काळं बेर आहे. नाही नाही यात काळा बेर काय बी नाही. घरात माझा येळ जात नाही. समध्या कामाला नोकर चाकर आहेत. हा तसं आधिपतीच्या वडिलांना खाणं पिणं देते मी, पण म्हणलं उतार वयात थोडं देवदेव करावं तर पोथी वाचायला आली तर बरं होईल म्हणून शिकत होती. तुला कोणी नाही म्हणलं का पोथी वाचायला? हा? देवाच्या कामाला कोणी नाही म्हणलं असेल तर सांग आम्हाला, आत्ता काढून टाकतो त्यासनी. नाही नाही असं नका करूस. अगं बोलवले का येतात ते, पण हे बघ त्यांना त्यांच्या कामासाठी घडी घडी उठावं लागतं. मग अगं पण मी हाय की घरात, मला बोलवायचं. मी शिकले की 5वी, मला येते पोथी वाचाय.
तू 5वी कशी शिकली आहेस ते देवालाच ठाव आहे. एक वाक्य वाचता येत नाही तुला. सदा बघावं तेव्हा फोन मध्येच लक्ष असतं तुझं. गोय अगं सारखं कोणाला सांगणार पोथी वाचून दाव म्हणून. मला काय कुठं वकिली करायला जायचं नाही, पण आपल्याला वाटल तेव्हा पोथी वाचता आली म्हणजे बरं झालं असतं ना. डोसकं तेवढं थंड होती या. आजी तू कसं आता तू गप बस र. तू मध्ये बोलू नकोस. शपथ आहे माझी तुला. आजी शपथ मोडलीस तर मर ना मी. होय होय अगं विश्वास ठेव माझ्यावर. मी सुनबाईला म्हणत होते मला शिकव म्हणून, पण मला शिकवायला तयारच नव्हती. मीच तिला आग्रह केला की मला थोडं थोडं वाचायला शिकव म्हणून. मामासनी का बोलली नाहीस हे? हा बाकी ते सगळ्या गोष्टी सांगत असतेस. मला माहित होतं तुला आवडणार नाही ते. मग ते आम्हाला चालणार भी नाही हे माहित नव्हतं. आणि काय अधिपती तुम्ही पण ह्यात सामील होता काय? नाही नाही आई तू ह्यांना बोलू का देत नाहीस? आता अगं तूच म्हणलीस ना व मध्ये बोलू नका म्हणून, तुम्ही यात पडू नका म्हणून. पण आता आम्ही बोलतोय ना त्यांच्याशी. काय अधिपती तुम्हाला हे समजा माहित नव्हतं काय? हा आईसाहेब अगं नाही त्याला आताच कळलं इथं आल्यावर. हा पण सुनबाई तुम्हाला तर ठाव होतं ना का आम्हाला हे नाही चालणार ते. आईला किती बी म्हणू दे शिकवू म्हणून, तुम्ही कशाला शिकवायचं? हा मुद्दामून केलं ते. आमच्या माणसांच्या हातात पाटी आणि पेन्सिल देऊन तुम्ही मोठा तीर मारलाय असं वाटतंय होय तुम्हाला? आमच्या घरात पाटी फळा आणून मोठे झेंडे काढले होय तुम्ही. आम्हाला हरवलं नाही सोनबाई, असं नाही होत. आणि एक गोष्ट तर आम्ही मान्य केली पाहिजे. वाटलं होतं त्यापेक्षा लयच आतल्या गाठीच्या निघाल्या हो तुम्ही. आम्ही हलक्यात घेतलं तुम्हासनी, काना डोळा केला, चुकलं आमचं. पण एक चूक आम्ही दुसऱ्यांदा करत नाही. आईसाहेब तुम्ही जरा शांत व्हा. आम्ही शांतच आहोत की. तुम्हाला काय वाटलं आम्ही चिडलो? जो घाबरतो तो चिडतो. दुर्गे जा एक काम कर. काय ग सुनबाई, तुला हे समजा माहित नाही? हे समजा या घरात चालत नाही का? तू मुद्दामून ताईला त्रास देण्यासाठी हे समजा करतेस ग? आज आत्याला शिकवलंय, उद्या अधिपतीला बी शिकवशील. दुर्गे तो वाट बंद कर. आम्ही काय सांगतोय ते ऐक. जा पटशिरी हात पाय चालव. म्हणजे काडे पेटी आणि राखेल घेऊन पट. काडे पेटी आणि राखेल घेऊन पट. काडे पेटी आणि राखेल. कशाला? जेवढं सांगितलंय तेवढं कर. वय भुवे राखेल बिकेल कशा पायी? काय करणार आहेस काय तू? तुला काय वाटतं आम्ही काय करणार असू? आईसाहेब चूक झाल्या माफी मागतो. पाहिजे तर आम्ही दोघं मिळून माफी मागतो. माफ करा की. या या की.
मॅडम मी मी तुम्हाला न सांगता शिकवलं ही माझी चूक झाली. सांगून काय न सांगून काय, मुळात तुम्ही शिकवलं ही तुमची चूक आहे. या घरात शिक्षणाला परवानगी नाही हे ठाव नाही का तुम्हासनी? मॅडम कुठलंही ज्ञान हे पवित्र असतं आणि ज्ञानदान करणं तर त्याहून पवित्र असतं. मी फक्त शिकवत होते आणि मला असं वाटतं की शिकणारा आणि शिकवणारा दोघांनाही जर ते मान्य असेल तर त्यामध्ये मला काहीच चूक वाटत नाही. काय बोलालाय तुम्ही? नाही अधिपती, मॅडम मी एवढंच म्हणते की मला चूक मान्य आहे माझी. तुम्हाला मी कल्पना द्यायला हवी होती, तुम्हाला न सांगता मी शिकवायला नकोच होतं. पण मॅडम शिकवणं हा गुन्हा नाहीये. बाई 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 काय बोलायली ही? शिकवणं यो गुन्हा नाही मग काय हाय? हा? अगं या घरामध्ये डोसकं लागते, डोसकं तुला ठाव नाही? आणि ही असं समज बोलायची ताईसमोर कुणाची बी हिम्मत नाही होत ग. आणि तू तोंडाचा पट्टा सोडलाच आहेस. काय अधिपती चालते काय तुम्हासनी? हे बघा तुम्ही ताणू नका. तुम्हासनी बी माहिती आहे आई साहेबांचे विचार काय आहेत आणि त्यांच्या विचाराचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. पण मी रिस्पेक्ट करतेच आहे मॅडम. मला तुमच्याबद्दल आणि तुमच्या विचारांबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. मी म्हणतेय ना, मी तुम्हाला कल्पना द्यायला हवी होती. या घरामध्ये शिक्षणाला परवानगी नसताना मी शिक्षणाचं कार्य कुठेतरी बाहेर करायला हवं तर मला मान्य आहे. पण मॅडम शिकवणं ही चूक आहे असं नाही वाटत मला. बाहेर कुठेतरी म्हणजे आता या घरच्या सुनबाई हायसा तुम्ही, कुठची मास्तरी नाही. आणि तुम्ही जेव्हा लग्न करून या घरात आलात तेव्हाच तुम्ही मान्य केलं की शिक्षण नाही अक्कल महत्वाची. सुनबाई तुमची शाळा सुटली आणि पाटी फुटली हे मान्य करा आणि गप्प बसा. आणि ज्या घरात शिक्षण चालत नाही तिकडे शिकवणं कसं काय चालेल? काय अधिपती चालेल का? नाही चालणार. मग आता हे सुनबाईंना कोणत्या भाषेत सांगितलं तर कळल? मी समजवतो की शिकवलं ही चूक झाली, न सांगता शिकवलं ही नाही. बरोबर आहे. तुम्ही ना ग त्यांना म्हणायला सांगा. म्हणा की मास्तरीन बाई. मला नाही पटत हे. या घरात राहायचं असेल तर तसं म्हणावं लागल आणि वागावं लागल, नाहीतर काय? घर सोडावं लागल. शिकणारीला आणि शिकवणारीला पण, दोघींना पण. या घराची शिस्त जो पाळणार नाही त्याला या घरात जागा नाही. तुम्ही कशाला ताणालाय आता? तुम्हाला माहित होतं का नाही? आत्ता इशे हार्ड करू नका. तुम्ही माफी मागा, सोडा. तुमचा नाही आजीचा तरी विचार करा. आजी या वयात बाहेर कुठं जाणार? तुम्ही माफी मागा मास्तरीन बाई. विचार कुठं करता येतो त्यासनी? नाहीतर त्यांनी हे कांड केलंच नसतं की. सुनबाई सुनबाई माझ्यासाठी माफी माग. चुकलं मन. आजी तुम्ही मोठ्या आहात, माझ्यापेक्षा हात नका जोडू प्लीज. अरे बाई मग माग की माफी आणि इशे संपव की. चुकलं माझं. काय चुकलं? मी शिकवलं ते. मोठ्यानं बोला, मुळमुळू नग. आधी बोला मग रडा. शिकवलं ते. शिकलो तर काय चुकलं. हा? चुकलं. मोठ्याने बोला. चुकलं. अजून मोठ्यानं. चुकलं.
जेवला नाही काय तुम्ही हं? माझं चुकलं, मला माफ करा. काय चुकलं? शिकवलं ते चुकलं, मला माफ करा. अधिपती आपल्याकडे माफी कशी मागतात? हात जोडून का पाया पडून? पाया पडून मागतोय. तुम्ही कशा पायी मागताय? चूक तुम्ही नाही केली आणि सुनबाईनं काय मोठ्या माणसांच्या पाया पडायला कमीपणा वाटतो का लाज? का घरचे संस्कार नाहीत? तू गप ग. अधिपती, तुमची बायको जेव्हा वाचा वाचा बोलती तेव्हा दुर्गे ओबाड बंद कर. मालक आहेत ते घरचे, त्यांचा मान ठेवायचा. मस्त बाई. उठा. आता म्हणा, या घरात जे शिकवलं ते आमचं चुकलं. ह्या घरात शिकवलं ते चुकलं. शिक्षण नाही, अक्कल महत्वाची. बस झालं भुवे, माझी चूक आहे. पाहिजे तर मी तुझ्या पाया पडते. आई काय करतेस? काय अशी खुळेवानी वागतेस? भुवे, चुकलं ना हो माझं. म्हणून तू आम्हाला दंडवत घालणार? अगं आई आहेस आमची, आमचं आयुष्य का कमी करतेस? आई बी चूक करते ना हो भुवे. एक चूक सुधारायची म्हणून अजून एक चूक करू नकस. दुर्गे रॉकेल आण. मॅडम मी पुन्हा एकदा माफी मागते. सगळी चूक माझी आहे. तुम्ही नका ना मॅडम, असं नका करू प्लीज. मी चुकले. मी तुम्हाला न सांगता शिकवायला नको होतं मॅडम. प्लीज असं नका करू. काय करू नका? हे रॉकेल तुम्ही फळा नको ना मॅडम. प्लीज 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 असं नका करू मॅडम. माझा जीव आहे त्या फळामध्ये. शिकवणं माझी पॅशन आहे हो. प्लीज असं नका करू ना मॅडम. मॅडम मी नाही करणार असं पुन्हा कधीच. आणि तुम्हाला दुखवावं म्हणून मी हे नाही केलं खरंच. माझा हेतू फक्त शिक्षण. पुन्हा शिक्षणाची टिमकी आमच्या समोर वाजवायची नाही. आणि आईला जसं शिकवता तसं आम्हाला शिकवायचं नाही. हे तुम्हाला शेवटचं सांगतोय आम्ही. आई तू विचारलास ना व राखेल आणि काडीपेटीने आम्ही काय करणार म्हणून? राख रांगोळी करणार आम्ही शिक्षणाची. दुर्गे मॅडम मॅडम नको ना मॅडम प्लीज. मी माझं चुकलं. मी म्हणते ना मॅडम माझं चुकलं. मी पुन्हा असं नाही करणार मॅडम. प्लीज नका ना जाळू मॅडम. प्लीज नको. सोड. ईशा हार्ड करायला नको आता. जाऊ दे की, माफ करा की आई साहेब. भुवे अगं थांब ग. माझंच चुकलं. मला माहित होतं या घराला शिक्षणाचं वावड आहे, तरी मी शिकायला सुरुवात केली. चुकलं माझं. भुवे नका असं करूस. मॅडम माझा जीव आहे या फळ्यात. प्लीज नका असं करू ना मॅडम. प्लीज माझं चुकलं. मी पुन्हा नाही करणार असं. एकदा ऐका ना मॅडम प्लीज. दुर्गे मॅडम नको ना प्लीज. मी मागे व्हायचं. तुमचं करून झालंय, आता आमची बारी आहे. हे बघून डोसक्यात तिडीक जाते आमच्या. याची राख केलीच पाहिजे. दुर्गे वत राखेल.